हाऊ डू यू रिएक्ट ऑन दॅट SIR सगळ्यात पयली SIR जे आसा ताजें हांव गोंयांत स्वागत करता आनी म्हाका दिसता फेर वोटर लिस्ट आसप हें खूब गरजेचें आसा. एकूय वोटर इलिजिबल आसलेलो वोटर जो आहा पळय न्ही हो वोटिंगा शिवाय उरूंक जायना. त्याच बरोबर जाका आमी बोगस वोटर म्हणटा कोणी घुसखोर वोटर जर आसत ओके जाल्यार ताका वोटिंगाचो रायट मेळोंक जायना. ह्या देशाचे नागरीक जे आसा हांकांच वोटींग रायटाचो दे आर इलिजिबल म्हणटा तुमी त्या ती घुसखोरी जर चुकून खंयसर वोटर लिस्टान घुसल्या जाल्यार ताका काडून उडोवप हें गरजेचें म्हणून गव्हर्मेंट ऑफ इंडियान जें डिसिजन घेतलां सद्याचें एट प्रेझेंट 50% ऑफ द वोटर म्हणपाक हरकत ना तेजें हांव स्वागत करता. इलेक्शन कमिशनान खूब बरें डिसिजन घेतलेलें आसा जेणे करून फेर लिस्ट जी आहा पळय न्ही तयार जाता. पेडण्याच्या शुटिंगान इन्स्ट्रक्शन्स कितें गेल्या तुमचे कडच्यान? सगळे कडक तेंचे सगळ्यांचेर कारवाई करता. या थँक्यू. SIR जे रिविजन करपाचें जे ऑल ओवर द कंट्री मागलें तितून आतां गोंयचें नांव दिगून आसा. सो हाऊ डू यू सी दॅट? दिसता की इज अ गूड डिसिजन कारण सगळी कडेन परत एकदा इलेक्टोरल जो आसा तो क्लीन करपाचें काम केल्लें आसा आनी गोंया भितर आज पॉलिटिकल पार्टीच्यो मिटिंगूय जाल्यो नॉर्थ गोवा सावथ गोवा चीफ इलेक्शन कमिशनरान आनी तें ज्या स्टेटींनी 2026-27 जे निवडणुका जावपाच्यो आसा त्या स्टेटी भितरूय हें काम इम्प्लिमेंट करप थारिल्लें आसा आनी गोंय सुद्दां भितर येता त्यामुळे हांव वेलकम करता आनी इज अ गूड डिसिजन अशें हांव मानता. थँक्यू.